नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीमधल्या गाजलेल्या अभिनेत्रीचं नाव घेतलं तर मानसी नाईक हे नाव नक्कीच कुठं ना कुठं टॉप लिस्ट मध्ये येतं। तर मित्रांनो, तिच्या विविध परफॉर्मन्ससाठी जे की तिने हिंदी आणि मराठी पिक्चर मध्ये दिलेले आहेत व सोबतच तिच्या डान्स परफॉर्मन्ससाठी ती जाणली जाते। तर मित्रांनो, ही जी अभिनेत्री आहे ती कायम चर्चेत राहते, कायम सोशल मीडियावर राहते, कारण की हिचा कोणता ना कोणता पिक्चर हा थिएटर मध्ये चालू असतो आणि त्याचमुळे ही अभिनेत्री कायम ही सोशल मीडियात चर्चेत असते। पण मित्रांनो, सध्याला पण मानसी नाईक ही चर्चेचा विषय झालेली आहे आणि चर्चेचं कारण असं आहे, कोणता डान्स परफॉर्मन्स नाही किंवा कोणता पिक्चर नाही, तर कारण असं आहे की मानसी नाईक ही 40व्या वयात दुसऱ्या लग्न बंधनात अडकायला चाललेली आहे। मित्रांनो, मानसी नाईकची जर बात केली तर तिचं 2021 मध्ये प्रदीप खरेरा जो की एक रेसलर होता त्याच्यासोबत लग्न झालं होतं आणि हे जे लग्न आहे ते फक्त 1 वर्ष टिकलं आणि त्यानंतर दोघांचा डायव्होर्स झाला होता। तर मित्रांनो, आता मानसी नाईक मराठी अभिनेत्री परत एकदा दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकायला चाललेली आहे। मित्रांनो, मानसीच्या नवऱ्याची जर बात केली तर मानसीचा दुसरा नवरा, याचं नाव राहुल हिम्मतराव आहे, जो की एक लेखक आहे आणि सोबतच तो युरोपियन पार्लमेंट मध्ये पण काम करतो। मित्रांनो, ह्या दोघांची भेट ही पॅरिस मध्ये झाली होती, कारण की राहुल हा पॅरिस मध्ये राहतो आणि लवकरच मानसी आणि राहुल हे लग्न बंधनात अडकायला चाललेले आहेत। मित्रांनो, मानसीला याच्या बाबतीत विचारलास मानसीने चुप्पी ठेवलेली आहे आणि काहीच बोलायचं तिने नाही ठरवलेलं, कारण की मित्रांनो, मागे जेव्हा मानसी नाईक ही बोलली होती आणि तिचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा अवघ्या 1 वर्षात तिचं लग्न मोडलं होतं। त्यामुळे मित्रांनो, राहुल आणि तिचं जे रिलेशनशिप आहे तिला ते सिक्रेट ठेवायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की मानसी नाईक ही आता दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकायला चाललेली आहे आणि त्यानंतर ती मराठी पिक्चर मध्ये काम करेल की नाही? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।